नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वयं महा ऑनलाईनची जी अपडेट आहे ॲप्लिकेशन करायची हॉस्टेल किंवा स्वयं पंडित दीनदयालची, तर त्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हॉस्टेलचे फॉर्म जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झाले किंवा नाही, किंवा जे दीनदयालचे ॲप्लिकेशन आहे स्वयंचे तर ते कधीपासून सुरू होणार किंवा कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे किंवा सुरू नाही, तर त्याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी कोणत्याही सर्च ब्राउझरमध्ये आपले जे ब्राउझर असेल तर ते ब्राउझर ओपन करायचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्वयं महा ऑनलाईन असे सर्च करायचे आहे। जसे आपण स्वयं महा ऑनलाईन असे सर्च करू, आपल्याला जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे। तर ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे। तर जे ॲप्लिकेशन आहे आपल्याला हॉस्टेलसाठी किंवा स्वयंसाठी तर ते कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे भरायचे आणि कोणत्या जिल्ह्यात अजून सुरू झालेले नाही, तर ते चेक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी राईट साईडला जो ऑप्शन दिलेला आहे आपल्याला, तर पहिलाच ऑप्शन दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्ज जे प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरू करण्यात आले आहेत त्यांची यादी। तर ज्या ठिकाणी हॉस्टेलसाठी ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे किंवा स्वयंसाठी जे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे तर ते पाहण्यासाठी आपल्याला एक लिंक दिलेली आहे, तर ती लिंक आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर सिम्पली आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी जर आपल्याला क्लिक होत नसेल तर आपल्याला या ठिकाणी जी लिंक आहे तर त्यावर टॅब करून राहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला जो ऑप्शन आहे तर तो दिसणार आहे। तर या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे, आपण जसे या ठिकाणी टॅब करू तर आपल्याला या ठिकाणी एक ओपनचा ऑप्शन येणार आहे। तर सिम्पली आपल्याला ओपन या ऑप्शनवरती क्लिक करू तर आपण दुसऱ्या एका वेबसाईटवरती रिडायरेक्ट होणार आहे आणि रिडायरेक्ट झाल्यावर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिसणार आहे आपल्याला लेफ्ट साईडला। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, हॉस्टेल ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट बाय कोर्स लेवल अँड PO वाईज गुगल जी शीट आहे आपल्याला स्प्रेडशीट तर ती दिलेली आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, क्लिक गो टू साईट इफ यू आर शुअर दॅट द सोर्स इज सेफ। तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी एक ग्रीन बॉक्स दिलेला आहे गो टू साईट, तर या गो टू साईट या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे। जसे आपण क्लिक करू आपल्याला या ठिकाणी एक स्प्रेडशीट जी आहे तर ती ओपन होणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो, हॉस्टेल ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट बाय कोर्स लेवल अँड PO वाईज। तर हॉस्टेलसाठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे आणि जे स्वयंसाठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुद्धा या ठिकाणी सुरू झालेले आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपल्याला ATC दिलेला आहे, जिल्ह्याचं नाव आहे आणि जिल्ह्याचं जे नाव आहे त्यांच्यात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे स्वयंचे ॲप्लिकेशन आपण करू शकतो तर त्यांची त्या ठिकाणी नावं दिलेली आहे आपल्याला। तर आपण आपला जो जिल्हा आहे तर तो आपण त्या ठिकाणी पाहायचा आहे, आपला जो ATC विभाग असेल तो, आणि त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याचं नाव आपण या ठिकाणी पाहायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला जे कोर्स दिलेले आहे आपल्याला, डिप्लोमा असेल, ग्रॅज्युएशन असेल किंवा ज्युनियर कॉलेज वगैरे, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्री मॅट्रिक आणि प्रोफेशनल कोर्स, तर या ठिकाणी येस आणि नो दोन ऑप्शन दिलेले आहे आपल्याला। तर त्याची जी डिटेल आहे तर ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेसाठी अर्ज ज्या प्रकल्प कार्यालय अंतर्गत सुरू करण्यात आले आहेत त्यांची यादी। अभ्यासक्रम स्तर ज्युनियर कॉलेज आणि माध्यमिक स्तर वगळता नो असलेल्या ठिकाणी वसतिगृह नवीन अर्ज घेतले जाणार नाही। तर ज्या ठिकाणी आपल्याला नो ऑप्शन दिलेला आहे तर त्या ठिकाणी हॉस्टेलसाठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲक्सेप्ट केले जाणार नाही, तर त्या ठिकाणी डायरेक्ट स्वयंसाठी ॲप्लिकेशन आहे तर ते केले जाणार आहे। आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो, जे ॲप्लिकेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी अप्रूव्ह होतील तर ते त्या ठिकाणी जो लाभ आहे तर त्यासाठी त्या ठिकाणी पात्र राहणार आहे। तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेणार आहे। या ठिकाणी आपण नाशिक ATCमध्ये जो धुळे जिल्हा आहे तर त्यामध्ये आपल्याला
आपण जर डिप्लोमा कोर्स करत असेल तर या ठिकाणी येस ऑप्शन दिलेला आहे, म्हणजेच डिप्लोमासाठी हॉस्टेल ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. आणि ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनसाठी अजून हॉस्टेलचे ॲप्लिकेशन आहे तर ते ओपन झालेले नाही, तर त्या ठिकाणी स्वयंचे ॲप्लिकेशन तुम्ही डायरेक्ट करू शकतात. त्यानंतर ज्युनियर कॉलेज दिलेलं आहे, तर ज्युनियर कॉलेजचे पण त्या ठिकाणी हॉस्टेल ॲप्लिकेशन त्या ठिकाणी ऑफ आहे, तर त्या ठिकाणी आपण स्वयंसाठी ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार आहे. आणि जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी स्वयंचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू आहे आणि हॉस्टेलचे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी बंद आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी प्री मॅट्रिक असेल किंवा प्रोफेशनल कोर्स असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रोफेशनल कोर्समध्ये येस केलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी हॉस्टेलचे ॲप्लिकेशन सुरू आहे. म्हणजेच हॉस्टेलचे ॲप्लिकेशन क्लोज झाल्यानंतर त्या ठिकाणी जे स्वयंचे ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे नवीन अर्ज. तर अशा प्रकारे जो चार्ट आहे तर तो आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. आपला ATC बघायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. जर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी येस ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी सिम्पली हॉस्टेलचे ॲप्लिकेशन सुरू आहे सध्या. आणि जर नो ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट जे स्वयं ॲप्लिकेशन आहे तर त्यांच्यात तुम्ही त्या ठिकाणी जो ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकणार आहे.